Yes, last centrifugal force. Centrifugal force. कंसात CF. What is the centrifugal force? In UCM, force acting along radius away from center. CFF काय रे? In UCM, pseudo force experience किंवा force acting on particle along radius and away from center. Away from center. Center of a circle. Center of circle. Okay. सिआर समजा या ठिकाणी झालंय आपलं, पण डबल घेतोय आता. अँटी क्लॉकवाईज शॉर्ट मध्ये सांगतो. ते सेंटर समजा पार्टिकल आहे इथं, तर या पार्टिकल वरती अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर या दिशेला फोर्स ऍक्ट होतो. हा फोर्स असतोय CFF. हा फोर्स काय असतोय? CFF. आणि रेडियस वेक्टर कुठं असते रे? ही रेडियस वेक्टर याच दिशेत, वेक्टर आर ची डायरेक्शन. आर ची डायरेक्शन. मग एक काय मॅग्निट्यूड ऑफ CPF आणि CFF सारखं असतं. मग CFF बरोबर काय रे? CFF इज इक्वल टू CPF mv स्क्वेअर डिवाइड बाय आर मॅग्निट्यूड किंवा mr ओमेगा स्क्वेअर. इन अ वेक्टर फॉर्म, वेक्टर F इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइड बाय r इंटू r0 कॅप. पॉझिटिव्ह का घेतलं तर या दोघांची दिशा सेम आहे, पाया r ची आणि फोर्स. वेक्टर F इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइड बाय झालं m ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर r. याची आणि याची दिशा सेम. दुसरी गोष्ट, CFF नॉट नेसेसरी फॉर UCM. नॉट नेसेसरी फॉर UCM. बरोबर. CFF इज नॉट रियल. मग कसला आहे? इट इज द सीडो फोर्स. आणि हा फोर्स कुठे अराइज होतो? अराइजेस इन ओनली नॉन इनर्शियल म्हणजे कसला रे? ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. देन व्हॉट आर द एक्झाम्पल? एक्झाम्पल काय? CFF चे एक्झाम्पल काय? कन्सिडर करा, या ठिकाणी कार आहे, कार. हे टर्न आहे, असा हे वळणाचा रस्ता आहे. हा वळणाचा रस्ता आहे. या वळणाच्या रस्त्यावरती समजा हे टायर आणि ही गाडी इकडं चालली किंवा इकडं आली, आपण इकडं कन्सिडर करू. या रस्त्याचं सेंटर आहे इथं, ते असं. मला सांगा, या टायर मधलं जे फ्रिक्शन आहे रोड सरफेसचं, ते प्रोव्हाइड करतं CPF.
कारण गाडी इकडे घसरणार आहे. हा फ्रिक्शनल फोर्स हा सीपीएफ प्रोव्हाइड करतो. पण याच्यात बसलेले हे माणसं एक्सपिरियन्स करतात फोर्स या दिशेला. हा असतोय CFF, या व्यक्तींना जाणवलेला. बघा टर्न असा मारला तर तुम्ही या बाजूला घसरता. म्हणून एक्झाम्पल काय सांगायचं, when car moving along horizontal curve road, when car moving along horizontal curve road, horizontal curved road, बरोबर. then काय then person sitting in a car, person sitting in a car experience force in outward direction. इज कसला फोर्स आहे तो, ज्या फोर्सने बाहेरच्या बाजूला घसरतात. जो बाहेरच्या बाजूला फोर्स जाणवतो तो कसला फोर्स आहे, इज CFF. ओके. सेकंड एक्झाम्पल, तुम्हाला ग्रामोफोन डिस्क माहिती आहे का? ग्रामोफोन डिस्क हे सेंटर आहे. ग्रामोफोन डिस्क हे अशी डिस्क आहे. ग्रामोफोन डिस्क आहे. कसली डिस्क आहे? ग्रामोफोन डिस्क. ग्रामोफोन डिस्क म्हणजे काय, कसली असते? गाणे की नाही, गाणे, त्याला तुम्ही MP3 म्हणता. हे आता सध्या तुम्ही कशावरती गाणे ऐकता? हा, आवाज मोबाईल वरती. वा वा वा, अभ्यास करा. कधीतरी. करेक्ट. मोबाईल वरती मोबाईल आहे, बरोबर ना. त्यानंतर आयपॉड आहे. त्यानंतर आणखी काय? टीव्हीवर पण असते. MP3. टीव्हीवरती तुम्हाला जे पाहिजे ते नसतात. FM. त्यानंतर FM आहे, बरोबर ना. MP3 ही त्याच्या अगोदरचा काळ गाणे कशावरती असायचे? रेडिओ. वा वा वा, अरे तुम्हाला जे पाहिजे ते विचारतोय. आपले काका, आपल्या आवडीचे गाणे रेडिओवरती लावायला आपले काका बसलेत का तिथं? नाही. हा, मग कोण आहे? त्यामुळं आपल्या आवडीचे म्हणलं, आपल्याला जे पाहिजे ते गाणं कशावरती ऐकायचं तुम्ही? त्याच्या अगोदर कॅसेट असायचं, त्याला MP3 म्हणतात. हे उजार, ही CD आहे ना, यालाच MP3 म्हणतात. आणि ऑडिओ व्हिडिओ असतंय, त्याला CD, त्याला MP4 म्हणतात. फक्त आवाजातले गाणे जिथं असतात ते MP3 असते, आणि चित्र आणि आवाज हे दोन्ही ज्याच्यात असते ते MP4 असते. ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यात तुम्ही कॅसेट असायच्या, कॅसेट असायच्या, त्याला रीळ असायचा, असा फिरायचा. कॅसेटच्या अगोदर टेप ना. हा, गाणे कशात असायचे? कॅसेट मध्ये. टेप रेकॉर्डर वाजवण्यासाठी असायचे. हो सर. कॅसेटच्या अगोदर काय होतं? तर कॅसेटच्या अगोदर ग्रामोफोन डिस्क होती. दादा कोंडकेच्या काळात, दादा कोंडकेचे, उषा चव्हाणची गाणी.
हे काळी अशी डिस्क असायची, काळी, आणि इथं साईडला असा कर्णा असायचा. आजही मोठ्या मोठ्यांच्या घरामध्ये आजही याच्यावरती गाणे ऐकले जातात, क्वालिटी असते. आणि याच्यावरती ही पिन ठेवली जाते आणि हे फिरतं असं. त्याला ग्रामोफोन डिस्क म्हणतात. मग या ग्रामोफोन डिस्कच्या जस्ट सेंटर जवळ मी कॉइन ठेवलं. हे कॉइन ठेवलं, सेंटरवरती नाही ठेवलं, जस्ट जवळ. आणि ही डिस्क जर फिरायला लागली, अँग्युलर व्हेलॉसिटी, सॉरी बाण उलटा झाला, ही इकडे ओमेगा या स्पीडने, तर ही डिस्क काय होईल रे, हे कॉइन काय होईल, हळूहळू घसरत जाईल इकडे, या बाजूला घसरत जाईल. कोणत्या फोर्सने? CFF. कोणत्या फोर्सने? CFF. समजा तुम्ही याच्यावरती इथं तुम्हाला बसवलं, मोठी डिस्क, आणि हे हळूहळू फिरत असेल तर तुम्ही घसरणार नाहीत. पण याचा वेग जर वाढवला तर आपण उडून पडू ना. अरे उडून पडतो की नाही? हो सर. ते हो कशामुळे? सर. कशामुळे? तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. आणि म्हणून एक कॉइन just placed near to center of gramophone disc. Gramophone disc. The coin sliding towards edge. Edge म्हणजे कडीला, कडेला. हे कड आहे रे, कड म्हणजे एज ऑफ डिस्क. ड्यू टू, कशामुळे? ड्यू टू CFF, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. पहिलं एक्झाम्पल कशावरती सांगितलं मी? कारवरती. दुसरं एक्झाम्पल सांगितलं कॉइनवरती. आता तिसरं एक्झाम्पल का? तिसरं एक्झाम्पल काय रे? थर्ड एक्झाम्पल सांगणार आहे. मला सांगा, बकेट घेऊन जाता का पाण्याने भरलेली? पाण्याने भरलेली बकेट आपण हातामध्ये धरली, झेपल अशी बारकी छोटी. तुम्हाला माहिती आहे, मी सांगणार नाही कुठं जाते ते काय, ते काय सांगायची गोष्ट नाही. गावाकडे माहिती आहे पहिले, आता आपल्या गव्हर्नमेंटने सगळं हे केलं, WC करायचं सांगितले, बांधायचं सांगितले. म्हणजे संडास बाथरूम बांधायला सांगितले WC म्हणजे. आता नळ योजना त्या संडास मध्येच असती. टॉयलेटला जातो ना, तिथंच बकेट आत असती. पहिलं कुठं जावं लागायचं? उघड्यावरच बसायचे. अवघड होतं. आजही ग्रामीण भागात तीच परिस्थिती. ग्रामीण भागातल्या पोरांना माहित असेल, सकाळी काय घेतात? डबा. निघाले फिरवीत तिकडेच अर्धा तास. मला सांगा, पाण्याने भरलेली छोटी बकेट हातामध्ये पकडली आणि उभ्या प्रतलात फिरवली, तर पाणी सांडेल की नाही? समजा या ठिकाणी ही बकेट, हेच दुरी, आणि ही बकेट, हे बकेट. पाणी इथं सांडेल का रे बकेट मधलं? नाही सांडणार पाणी. ही बकेट अशीच गेली आणि इथं उलटी होईल. ही बकेट काय झाली? ही अशी उलटी झाली, बरोबर आहे का? ह्याच्यात हे पाणी वॉटर, हे त्याच्या वजनामुळे खाली पडेल ना, वेट ऑफ वॉटर.
हे इथं बकेट फिरली काय आणि थांबली काय, पाणी सांडत नसतंय, खालून सपोर्ट आहे बकेट. इथं जर थांबली तर तुमच्या डोक्यावर पाणी सांडल ना. मग या पाण्याच्या वजनाला सांडू देत नाही. कोण सांडू देत नाही? तर अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर हा CFF असतो. या दिशेला CFF ऍक्ट होतो. CFF ऍक्ट होतो. म्हणजे जर ही बकेट घेतली, अशी, हे पाणी घेतलं आणि ही वरच्या पॉइंटला गेली, तर पाण्याचं वजन डाऊनवर्डला ऍक्ट होतं. तर या पाण्यावरती ऍक्ट होणारा हा CFF याला बॅलन्स करतो, खाली पडू देतो. म्हणून बकेट अशी फिरताना टॉपला गेल्यावर पाणी सांडत नाही, कारण या ठिकाणी CFF इट बॅलन्स द वेट ऑफ वॉटर. लक्षात आलं? म्हणून जर बकेट पाण्याने भरलेली तुम्ही उभ्या प्रतलात फिरवत बसलात with a particular speed, that water does not fall because the weight of water balanced by centrifugal force. आणि म्हणून a bucket example आहे, मनाने नाही सांगत मी. A bucket full of water is rotated in a vertical circle at a particular speed कमी केला तर सांडू शकतं रे, म्हणून particular speed so that water does not fall. Spill बी म्हणतात, SPILL. water does not fall because weight of water कोण बॅलन्स करतंय रे? वेट ऑफ वॉटर, पाण्याचं वजनाला कोण बॅलन्स करतं? वेट ऑफ वॉटर बॅलन्स्ड बाय कोण? बॅलन्स्ड बाय CFF, सेंट्रिफ्युगल फोर्स. चौथं एक्झाम्पल काय? मला सांगा, एक मी डायग्राम काढतो, तुम्ही सांगायचं हे काय? हे सर्कल आहे, हा ऍक्सिस आहे याचा, खांब्या. इथे एक गज आहे, इथं पाळणा बसवलाय. इथे एक गज आहे, पाळणा. इथे एक गज आहे, हा पाळणा. इथे एक गज आहे, हा पाळणा. इथे एक गज आहे, पाळणा. गज आहे, पाळणा. गज आहे, पाळणा. आणि याच्यात तुम्ही बसलात त्या पाळण्यामध्ये. हे तुम्ही पाय लांबून, हे तुम्ही बसले आणि हे फिरायला सुरुवात झाली. तर या पाळण्याला काय म्हणतात रे? कसला पाळणा म्हणतात? खंडेश्वरीच्या यात्रेत असतो बघा, आता तुम्हाला जाणं शक्य नाही, कोविड तिथं येऊन बसलाय गर्दीच्या ठिकाणी. Merry goes round. एकदम करेक्ट. या पाळण्याला मेरी गो राऊंड काय म्हणतात त्याला? मेरी गो राऊंड. मग जसा याचा स्पीड वाढेल तसतशा या दोऱ्या त्या तिरप्या व्हायला सुरुवात होती, किंवा कड्या, हे जे गज आहेत हे तिरपे होतात. कुठं गेला रे? हा बाहेरच्या बाजूला गेला, हा सर्कल फिरत होता, तर बाहेरच्या बाजूला कोणता फोर्स ऍड झाला? तर इट इज द CFF. कळलं? अरे कळलं की नाही? हो सर. हा, तर मग या ठिकाणी ह्याच्यात कुणी मोठे म्हातारे माणसं नाहीत बसत. चिल्ड्रन सिटिंग इन अ रोटेटिंग मेरी गो राऊंड म्हणायचं. द चिल्ड्रन सिटिंग इन अ रोटेटिंग मेरी गो राऊंड
एक्सपिरियन्स बाहेरच्या बाजूला वळल्यासारखं जाणवतं. एक्सपिरियन्स आउटवर्ड पुल. एक्सपिरियन्स आउटवर्ड पुल. That pull force is nothing but centrifugal force. किंवा this is due to centrifugal force. Centrifugal force. Centrifugal force. These are the example of CFF. इथं काय सांगितलं, पहिलं काय सांगितलं मी, कारचं. दुसरं कोणतं सांगितलं, कॉइनचं. तिसरं कोणतं, बकेटचं. पाण्याने भरून घ्यायची आणि फिरवत बसायची, पाणी सांडत नाही टॉपला. आणि इथं काय सांगितलं, मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड. ओके. Then what is the difference between CFF and CPF? Difference काय आहे? Difference between, मी सिडो फोर्स त्या दिवशीच सांगितलंय तुम्हाला. Difference between CPF and CFF. CPF आणि CFF, सेंट्रिफ्युगल फोर्स, काय डिफरन्स? अरे यार, बघितलं मी. What is difference between CPF and CFF? बरोबर ना. आता या ठिकाणी डिफरन्स सांगा मला काय येईल. पहिला काय, डेफिनेशन सांगायची. along radius force acting on particle along Radius towards the center. and towards center. करेक्ट. इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो. आणि इथे काय, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल along radius away from center. Center. away from center. away from center. बरोबर आहे. दुसरा काय रे, Necessary for rotational motion. necessary for UCM. इथे दुसरा नॉट नेसेसरी, CFM मध्ये नॉट नेसेसरी फॉर UCM. इथे इट इज द रियल फोर्स. Real force. करेक्ट. इथे मी डिफरन्स सांगत नसतोय रे, एक्सप्लेन केला. व तुम्हाला सवय लागा, तुम्हाला सांगावं म्हणजे कळावं. डिफरन्स तुम्हाला या वरच्या थिअरी झाली की डिफरन्स करता आला पाहिजे. इथे काय, सीडो म्हणतात त्याला, म्हणजे फिक्सिसियस. सीडो फोर्स म्हणजे नॉट रियल. बरोबर. चौथा डिफरन्स काय, अरायजेस इन, कोणत्या फ्रेम मध्ये, इन बोथ फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. that is काय, इनिशियल अँड inertial and non-inertial. Okay. Inertial means not accelerated, non-inertial means accelerated. इथं काय रे, CFF arises in, गाडी थांबलेली असल्यावर वळणावरती गाडी थांबली तर घसरतो का बाहेर? नाही. याचा अर्थ थांबलेली म्हणजे ऍक्सलेरेशन झिरो. याचा अर्थ तिथं CFF जाणवत नाही. ऍक्सलरेटेड असेल तर जाणवते. ऍक्सलरेटेड म्हणजे नॉन इनर्शियल. अरायजेस इन ओनली नॉन इनर्शियल फ्रेम. नॉन इनर्शियल फ्रेम. ओके. पाचवा, वेक्टर फॉर्म. वेक्टर F इज इक्वल टू
मायनस असते mv² डिवाइड बाय r into r0 cap or vector f is equal to minus m omega square vector r. आणि इथे फक्त प्लस असते, फॉर्म्युला सेम. मायनस असेल तो सीपीएफचा असतोय, मॅग्निट्यूड तर सेम आहे. एफ इज इक्वल टू mv² डिवाइड बाय r इंटू r0 कॅप सीएफएफ मध्ये, और वेक्टर एफ इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर वेक्टर r. आणि 6वा डिफरन्स एक्झाम्पल कोणतंही एक द्यायचं, एनी वन. कोणता? स्टोन टाइड विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग रिवॉल्व अबाउट इट्स वन एंड, टेन्शन इम्पार्टेड विदिन स्ट्रिंग, इट ऍक्ट्स ॲज अ सीपीएफ. स्टोन सांगू शकता, नुसतं स्टोन नाही लिहायचं, तुम्ही पूर्ण एक्सप्लेन करायचं. आणि इथं एक्झाम्पल कार. कार काय? कार मुव्हिंग अलॉंग टू द कर रोड, द पॅसेंजर किंवा पर्सन सिटिंग इन अ कार एक्सपिरियन्स द पुश इन आउटवर्ड डायरेक्शन ड्यू टू सीएफएफ. चार एक्झाम्पल सांगितले, चारीपैकी एक एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी द्यायचंय. ओके. सीएफएफ हा नेहमीच अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर असतो. मग सीएफएफचे ऍप्लिकेशन काय, म्हणजे आपल्या आयुष्यात उपयोगी काय? सीएफएफ याचे ऍप्लिकेशन काय? दॅट द ऍप्लिकेशन ऑफ सीएफएफ. ऍप्लिकेशन ऑफ सीएफएफ काय? एक पहा, विहिरीत पंप असतो की नाही, हा पंप आहे समजा, त्याला पंखा असतो असा शेजारी, ही मोटर आहे, त्या मोटरचा हा आर्मेचर आणि हा पाईप असतोय खाली पाण्यामध्ये, आणि इथं पाईप असतोय हा बाहेर, इथून पाणी बाहेर पडतं शेतात. मग हा कंटिन्यू फिरत राहतो हा पंखा असा. मग फिरत राहतो तर इथून आलेलं पाणी इथं काय होईल रे? इथून आलेलं पाणी इथं काय होईल? हे सर्क्युलर मोशन करेल. सर्क्युलर मोशन करत असताना वॉटर मॉलिक्युलवरती, पाण्यावरती सीएफएफ ऍक्ट होतो, म्हणून हा इथून हा बाहेर पडतो, हा असा बाहेर पडतो अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. म्हणून या ठिकाणी या पंपाला सेंट्रीफ्यूज पंप म्हणतात. आपल्या ज्या मोटरीत की नाही, सेंट्रीफ्युगल पंप किंवा सेंट्रीफ्यूज पंप म्हणतात. लक्षात आलं? हा कोणत्या प्रिन्सिपल, कोणत्या तत्वावरती वर्क होतो? तर सीएफएफ होतो. म्हणून सेंट्रीफ्युगल पंप युज्ड टू लिफ्ट, विहिरीचं पाणी वरती घेण्यासाठी. सेंट्रीफ्युगल पंप used to lift water from well. Okay. Second, cream separator. आता क्रीम सेपरेटर म्हणजे चेहऱ्याला लावायची क्रीम नाही बाळांनी. क्रीम म्हणजे कोणती? क्रीम म्हणजे काय? आपण लोणी म्हणतो, दुधातून काढतो, ताकातून काढतो, दह्यातून काढतात ते, किंवा दुधातून. समजा ही टंकी म्हणजे टाकी, या टाकीमध्ये मिल्क घेतलंय, मिल्क आहे, आणि या टाकीला सर्क्युलर मोशन दिली, ही अशी फिरवली ओमेगा अँग्युलर स्पीड. तर सीएफएफ काय रे? सीएफएफ इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. मग आर आणि ओमेगा जर फिक्स ठेवला तर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. कुणावरती जास्त फोर्स ऍक्ट होईल? ज्याचं मास जास्त. मग दुधामध्ये जो हेवी पार्ट कोण आहे? क्रीम आहे. तर ज्याचं मास जास्त आहे त्याच्यावरती जास्त फोर्स, तर या ठिकाणी हा बाहेरच्या बाजूला जाऊन कडेला जातो असा. हा कडेला जाईल, हा कडेला जाईल, हा कडेला जाईल, आणि इथं ही क्रीम गोळा होती आणि मध्ये लिक्विड राहतं पातळ. पाश्चराईज करतात म्हणजे बऱ्याच वेळा क्रीम काढून घेतली जाते दुधात. हे कुठं घडतं? मोठमोठ्या दूध डेअरी.
दूध डेअरी पिशवीतलं दूध आणता ना पाश्चराइज करून क्रीम काढून घेतलेली असते बाळांनी. मग या ठिकाणी ऍप्लिकेशन काय तर क्रीम सेपरेटर युज्ड इन डेअरी वर्क्स. डेली नाही, डेअरी वर्क्स म्हणजे दूध डेअरी. डेअरी वर्क्स म्हणजे दूध डेअरी. एक क्रीम सेपरेटर used in dairy works. डेअरी वर्क्स म्हणजे दूध डेअरी. दूध डेअरी वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कोणत्या तत्वावरती? प्रिन्सिपल म्हणजे तत्व. तत्वावरती प्रिन्सिपल ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. ही मशीनच सेंट्रीफ्युगल फोर्सचा तत्वावरती तयार केली. ओके. तिसरा ऍप्लिकेशन आहे सेडिमेंटेशन ऑफ वॉटर. हे कुठं घडतं सेडिमेंटेशन ऑफ वॉटर? चिलिंग प्लांटला. आता चिलिंग प्लांट म्हणजे कसला प्लांट तर याला म्हणतात जलशुद्धीकरण केंद्र. जलशुद्धीकरण केंद्र. आपण पाणी पितो की नाही? आता कुठलं पाणी वापरतो? नगरपालिकेचं. नगरपालिकेला पाणी कुठून येतं? म्हणजे नगरपालिकेचं पाणी नळात कुठून येतं? टाकीतून. टाकीत पाणी कुठून येतं? बिंदुसरा किंवा माजलगावच्या डॅम मधून. आता तुम्ही बिंदुसराच्या डॅमला गेलात तर तिथं लोक काही बी करतात पाण्यात आणि ते तुम्ही पाणी पितात. किती भारी. म्हशी धुती, आंघोळी करती, कपडे धुती, वरच्या तलावात उड्या मारते, ते पाणी आपल्याला येते. मग ते डायरेक्ट नगरपालिका आपल्याला पाणी नाही देत. समजा या ठिकाणी डॅमचं पाणी, वॉटर फ्रॉम डॅम, वॉटर ऑफ डॅम, हे कुठं येतं? टाकीमध्ये, नगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या टाकीमध्ये. त्या कॉर्पोरेशनच्या टाक्यामध्ये पाणी आलं, इथं टाक्या असतात, या टाकीत पाणी फिरवलं जातं पावडर, ब्लिचिंग पावडर टाकून. हे फिरवलं जातं. फिरवलं की त्याच्यातले धुळीचे कण हेवी असतात वॉटर मॉलिक्यूल पेक्षा, त्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त ऍक्ट होतो. एक कडेला जातो आणि मधल्या पाईपातून हे परत दुसऱ्या टाकीत पाणी सोडलं जातं. इथं परत स्पीड वाढवला जातो, इथं पाणी फिरवलं जातं. राहिलेले छोटे छोटे कण हे कडेला गोळा केले जातात CFF मुळे. परत सेंटर मधून हे तिसऱ्या याच्यामध्ये पाणी आणलं जातं. इथं आणखी राहिलेला पार्ट काढला जातो आणि तिथून हे डिफरंट सिटीला दिलं जातं हे पाईपलाईनने. हे समजा या ठिकाणी इकडे बीड शहर, दॅट इज द कारंजा. इकडे मित्रनगर, धानोरा रोड, पालवण रोड, असे अनेक डिफरंट पार्ट ऑफ सिटी मध्ये हे ट्रान्सफर केलं. ही जी प्रोसेस आहे ते कोणत्या तत्वावरती? सेंट्रीफ्युगल फोर्स होती. हेवी पार्टिकल्स जे धुळीचे कण आहेत सेपरेट केले जातात. ही जी प्रोसेस घडती ही सगळी त्याला म्हणतात सेडिमेंटेशन ऑफ वॉटर. काय म्हणतात त्या? ऑफ वॉटर. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया, त्याला आपण सेडिमेंटेशन ऑफ वॉटर म्हणतो. आणि म्हणून सांगताना फक्त सेडिमेंटेशन ऑफ वॉटर सांगायचं. इथं क्रीम सेपरेटर इन डेअरी वर्क्स म्हणायचं. वरती सेंट्रीफ्युगल पंप यूज टू लिफ्ट द वॉटर म्हणायचं. चौथं ऍप्लिकेशन काय? वॉशिंग मशीन, ड्रायर.
ड्रायर इन वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन काय असं आहे, ही मशीन आहे आपली. समजा ह्याच्यात हा सिलेंडर आहे. या सिलेंडरला, आतल्या सिलेंडरला छिद्र असतात, परफोर्टेड म्हणतात. परफोर्टेड मीन्स छिद्र असणे, म्हणजे छिद्र असलेली, छिद्र. मग याच्यात कपडे ज्यावेळेस तुम्ही धुवायला टाकतात त्यावेळेस या ठिकाणी वरच्या बाजूला छिद्र आहेत. मग ज्यावेळेस सुकवायचे, ड्राय करायचे, त्यावेळेस हे ज्यावेळेस फिरतं त्यावेळेस हे कपडे या कडेला जातात. कपडे या छिद्रातून बाहेर नाहीत पडत. कपड्यातल्या पाण्याचे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात. वॉटर मॉलिक्यूल किंवा वॉटर ड्रॉपलेट, वॉटर ड्रॉपलेट बाहेर पडतात. हे बाहेर पडतात इथं पडल्याच्या नंतर हे गोळा इथं होतं, पाणी इथं गोळा होतं, आणि याला असतो ड्रेनेज पाईप. काय हा? ड्रेनेज पाईप. आणि या ड्रेनेज पाईप मधून पाणी बाहेर पडतं. अशा पद्धतीने कपडे सुकतात. हे झालं वर्किंग ऑफ वॉशिंग मशीन. आणि म्हणून ड्रायर इन वॉशिंग मशीन इज वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ centrifugal force. CFF. That is the centrifugal force. सेंट्रीफ्युगल फोर्स हे ऍप्लिकेशन म्हणता येत नाही, हे नैसर्गिकरित्या घडलेलं पुढचं ऍप्लिकेशन आहे. पण इथं आपल्याकडं ऍप्लिकेशन घेतलं. देन व्हॉट इज द बर्थ डेट? बर्थ डेट काय तुमची? प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी. मग पृथ्वीची जन्मतारीख काय? पृथ्वीचा जन्म कसा झाला, कधी जन्माला आली, काहीच माहित नाही. आता आपण मानतो ते सूर्यापासून तुकडा बाहेर पडलेले हे प्लॅनेट. मग सूर्य तर तप्त रस आहे, हाय टेम्परेचर, नियर अबाउट 6000 केल्विन टेम्परेचर, 5800 केल्विन आहे, काही पुस्तकात 6000 केल्विन एवढं टेम्परेचर. मग ते सूर्यापासून ज्यावेळेस लिक्विड बाहेर पडलं, म्हणजे तुकडा तुटून पडला. अनेक प्लॅनेट आहेत, किती माहित नाही कुणाला. आपल्याला जेवढे नोन आहेत ते 8. 9वा प्लुटोची मान्यता काढून घेतली. मग ज्यावेळेस हे लिक्विड स्टेटला होतं त्यावेळेस ते स्वतःभोवती फिरत होतं लिक्विड, आणि ते फिरत फिरत सूर्याभोवती फिरायला लागले. मग स्वतःभोवती फिरत होतं तर या ठिकाणी पहा, हे लिक्विड कसलाही शेप असेल, समजा याच्या भोवती फिरत, मग फिरत असताना या पदार्थामध्ये जे हेवी पार्टिकल्स आहेत, या हेवी पार्टिकल्स वरती CFF ऍक्ट झाला, ऍक्सिस पासून दूर. कारण याच्यासाठी सेंटर हे असं फिरत पृथ्वी स्वतःभोवती, असा ऍक्ट झाला. आणि त्यामुळं जड पार्टिकल बाहेर गेले आणि हलके पार्टिकल क्लोज राहिले, आणि त्यामुळं जड पार्टिकल बाहेर जाताना पृथ्वीचा शेप या ठिकाणी असा झाला. नॉट गोल, वनली अंडाकृती. स्पेरिकल नाही, स्पेरिकल नाही, ऑब्लेट स्पिरॉइड म्हणतात. आमलेट स्पिरॉइड नाही, ऑब्लेट स्पिरॉइड. काय? ऑब्लेट स्पिरॉइड म्हणजे कसली? अंडाकृती. अंडाकृती, स्पेरिकल नाही आहे अशी ऍक्च्युअल. मग या ठिकाणी हा नॉर्थ असेल, हा साऊथ असेल, ही ईस्ट असेल, ही वेस्ट असेल, तर हा इक्वेटर, ही लाईन काय? इक्वेटर. ही इक्वेटरची रेडियस आहे RE, आणि हे पोल आहेत, ही रेडियस कशाची? पोलची. मग इथं पृथ्वी कशी दबली, फ्लॅट आहे, आणि इथं कशी फुगली, हे इथं फुगली अशी आडवी इक्वेटरवर. म्हणून शेप ऑफ अर्थ इज नथिंग बट, शेप ऑफ अर्थ, शेप ऑफ अर्थ is oblate spheroid, oblate spheroid, that is
म्हणजे कसा, बल्गिंग म्हणजे फुगणे, बल्गिंग म्हणजे फुगणे, बल्गिंग म्हणजे फुगणे, बल्गिंग ऍट इक्वेटर. आणि दबली कुठं, अँड flattened at pole due to CFM centrifugal force. हे कधीच घडलेलं आहे, ऍट द टाइम ऑफ बर्थ ऑफ अर्थ, पृथ्वीच्या जन्माच्या वेळेस, पृथ्वीच्या जन्माच्या वेळेस. 6वं ऍप्लिकेशन सांगायचं, त्या ऍप्लिकेशन आहे काही एक्झाम्पल म्हणून घेतलंय आपण. ही बकेट आहे, उलटी उलटी दाखवली, ही कडी आणि ही बकेट या व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवली असेल, तर याच्यातलं पाणी जे आहे, वॉटर, याचं वजन आहे डाऊनवर्डला, या वजनाला बॅलन्स कोण करतो, CFM. म्हणून ए बकेट full with water and rotate in a vertical plane, at top water does not fall because पाण्याचं वजन, weight of water balanced by CFM centrifugal force. असे अनेक एक्झाम्पल आणखी देता येतील. मी ऍप्लिकेशन 6 सांगितले, हे 6 ऍप्लिकेशन तुम्ही वाचायचे व्यवस्थित. ओके, वी कॅन स्टॉप हिअर. ओके, बाय.